बदलापुरात नगर परिषदेच्या माध्यमातून कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे, परंतु स्थानिकांनी या कारवाईला विरोध केलेली आहे. आपण बघत असाल तर नगर परिषदेचे अधिकारी या ठिकाणी आहेत. आपण बघत असाल तर सध्या आपण डायरे चौक या ठिकाणी आहोत. नेमका काय विषय, मागणी काय, कशा पद्धतीची कारवाई सुरू होती? एकच मिनिट दादा, एकच मिनिट लावा, एकच मिनिट थांबा. हे घ्या. त्या ठिकाणी पाहतो आपण की प्रतिक्रिया मी सुदाम पाटील बोलतो. ही आमची 27 गुंठे जागा होती, गट नंबर 19च्या 13ची. त्यातली आम्ही 16 गुंठे जागा जवळजवळ 10 वर्षापूर्वी नगरपालिकेला टीडीआर म्हणून रोडला हस्तांतरित केलेली आहे आणि त्याचा नकाशा नगरपालिकेत पण आहे, आमच्याकडे पण आहे. त्या असताना नगरपालिकेने जिथे मोकळी जागा भेटली तिथं रस्ता बनवलेला आहे. ऑलरेडी हा रस्ता संपूर्ण आमच्या जागेत बनवलेला आहे. गट नंबर 1 मध्ये याच्यातला एक 20 फूट रस्ता गट नंबर 49 मधून पण जातो. तो न बनवता गट नंबर 1च्या 13 मध्ये सगळा रस्ता बनवलाय. गट स्कीम प्रमाणे तो गट नंबर 1चा 2 आहे. त्याच्या जो बनवलेला आहे, तर नगरपालिकेने याचा गव्हर्नमेंटचा टीएलआर करावा, सरकारी मोजणी करावी, जिथून रस्ता जातो तिथे त्यांनी मार्किंग करावी. त्यांचा रस्ता आम्ही त्यांना हस्तांतरित केला, तो ते ताब्यात घ्यावा. पण आमची जी 9 गुंठे जागा याच्यात शिल्लक आहे, 11 गुंठे जागाची शिल्लक आहे गट नंबर 1च्या 13 मध्ये, ती त्याच्यात हे आमचे गाळे आहेत दुकानाचे, ते तोडता कामा नाही. आणि जर सरकारी सर्व्हेमध्ये जर ते तुटत असले तर आम्ही द्यायला तयार आहोत. हे नगरपालिकेचे अधिकारी येतात, त्यांचा सूर्यवंशी नावाचा एक खाजगी ते काय ठेवलेला सर्वेअर आहे, तो एकदा 1 फुटावर दुकानाच्या गाळ्यावर रेषा मारतो. परत आज येऊन त्यांनी 10 फुटावर मारली. उद्या संपूर्ण आमचे गाळेच तुटले जातील. आमच्यावर अन्याय होता कामा नये. नगरपालिकेला जी 16 गुंठे जागा आम्ही दिलेली ती त्याही मोजावा. पहिलं म्हणजे ते डीपी रोड कुठून जातो तो मोजावा ना. तो न मोजताना ते कुठून पण जी मोकळी जागा भेटेल त्यांच्यावर अन्याय करतात, हे चुकीचं आहे ना. तर यांनी जे सर्वे अगोदर केला तो नेमका कसा सर्वे केला होता? अहो, याही सर्वेच केला नाही आज परत या डीपी रोडचा, मांजरली डीपी रोड अतिक्रमण कसं काय ठरवलं त्या लोकांनी? कोणाचे? हे चुकीचं आहे. यांचा मनाचा राज आहे. अहो, यांच्या मनाचा राज आहे. जी मोकळी जागा भेटेल तिथे रस्ता बनवायचा आणि रस्त्याच्या मध्ये टेप घ्यायचा ना, दोन्ही बाजूला अर्धा पकडायचा. ते चुकीचं आहे ना. अहो, सरकारी सर्वे करा ना नगरपालिकेने. आणि आता गावठाणाचा सर्वे झालेला आहे. त्या गावठाणाच्या सर्वेमध्ये पण आमची जागा या रोडमध्ये अर्धी दाखवलेली आणि रोड आणखीन तिकडे सरकतो. तो गावठाणाचा सर्वे आता 8 ते 15 दिवसात पब्लिक होईल. तो पब्लिक व्हायच्या अगोदर याही आमची जी जागा जात नाही रोडमध्ये ती तोडायची घाई का करतात हे? किती दुकानं असतील साधारण? हे आमचे जवळजवळ दुकानं 10 ते 12 आहेत. त्याही सरकारी सर्वे करावा. सरकारी सर्व जिथून जात असेल तिथून आम्ही त्यांना जागा द्यायला तयार आहे. नाहीतर त्याही जो इथं गावठाणाचा आमचा जो नकाशा तयार झालाय आणि मांजर्लीचा संपूर्ण जो सिटी सर्वेचा नकाशा आता तयार करते नगरपालिकेने पैसे भरून, त्यांचा प्लॅन यायला महिना ते 15 दिवस लागतील. तो येईपर्यंत नगरपालिकेने थांबावा. त्याच्यात जर जिथून रस्ता जातो तिथून बनवावा. आता ते तोडक कारवाई करायला आले होते का? आता तोडक कारवाई करायला आलते का काय आलते ते आम्हाला माहित नाही. बोलले काय तुमच्याशी? आमच्या जागेवर मार्किंग केले. आमच्या जागेवर मार्किंग केले. जात नसताना आमच्या जागेवर मार्किंग केले 10 ते 15 फूट आतमध्ये. आणि ते बोलतात का हे तुम्ही एवढं काढून घ्या, नाहीतर आम्ही कधी पण येऊन तोडू म्हणून. नोटीस दिली तुम्हाला? नोटीस बिटीस काय नाही दिली. नोटीस बिटीस दिली नाही. सरकारी टीएलआर करावा. जिथून रस्ता जात असेल तिथून आम्ही त्यांना द्यायला तयार आहे. पण कुठेही अंदाजी टेप लावून मोजून आम्ही असं काय हे नाही चालणार. रस्त्याच्या मध्ये सेंटर नाही पकडायचा. हे काय रस्त्याचं पूर्ण रस्ता आमच्या जागेत बनवलाय गट नंबर 1 मध्ये. त्यांना टीडीआर आम्ही ग्रामस्थांची अगोदरची म्हणजे तुमच्या सगळ्यांची जागा? नाही, आमची स्वतःची जागा आहे. आमची खाजगी जागा आहे मॅडम सातबाऱ्याची. आम्ही त्यांना दिलेले ऑलरेडी 16 गुंठे. 16 गुंठे ना? 16 गुंठे दिले. 16 गुंठे आम्ही दिलेली आहे. 27 गुंठेतून 16 गुंठे दिले आणि 11 गुंठे आमची शिल्लक आहे. आता त्या 11 गुंठ्यात पण आहे आमची 4-5 गुंठे करायला बघतात. आमचं तोडायला बघतात. ते चुकीचं आहे. आमच्या अन्याय होईल साहेब. आम्ही तुम्हाला सहकार्य केलंय ना. 16 गुंठे आम्ही दिले ऑलरेडी डीपी रोडची. आता त्यांनी काय म्हणणं मांडलं? आता आमच्या जागेवर तरी 15 फूट आतमध्ये मार्किंग करून गेले जातो.
ते अनधिकृत आहे. मार्किंग केलेले वेगळे होते आणि हा, अगोदर ते 1 फुटावर मार्किंग केली, आज ते अजून 10 फूट 11 फूट वाढवला. कुठे मार्किंग केली हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा मॅडम, हे बघा. त्या दिवशी ते लोक इथे मोजून गेले. हे बघा, ही त्याहीच मारलेली मार्किंग आणि आज ही इथे मारून गेले. अर्थात तर आपण बघत त्यांची पण घ्या, त्या ऑफिसर लोकांची पण स्टेटमेंट घ्या. TLR करावा ना, आमचा आम्ही काय म्हणतो, तुम्ही TLR करा आणि तुमची जात असेल तिथून तुम्ही घ्या. TLR न करता अंदाजे तुम्ही मार्किंग करून जाता, हा चालणार नाही ना, अन्याय आहे ना आमच्यावर. हा, तुम्हाला रस्ते रुंद करायचे आम्ही दिले ना तुम्हाला 16 गुंठे जागा, त्याचा TDR पण आम्ही घेतलेला आहे. उरलेली आमची 9 गुंठेची रोड मध्ये जात नाही, 11 गुंठे ती आमची शिल्लक आहे, तिच्यात तुम्ही अतिक्रमण कशासाठी करता. अर्थात यापूर्वी कधी त्यांनी मागणी मार्किंग केली होती, यापूर्वी कधी मागणी पूर्वी नाही, ही 15 दिवसापूर्वी केले ना, आज परत ते इकडे येऊन गेली. तिला समजा एखाद्या वेळेस आम्ही बोललो 1 फुटात आमचं काय वाकडं होत नाही, आम्ही द्यायला तयार होतो. पण आज तुम्ही परत पुढे सरकले ना. आणि आमचं म्हणणं असं आहे का तुम्ही सरकारी TLR करा, जिथून रस्ता जातो तिथून घ्या, भले आमची पूर्ण गेली तरी चालेल. बरोबर आहे का नाही ना. आम्ही त्यांना आमच्या 27 गुंठ्यामधली 16 गुंठ ऑलरेडी दिलेली आहे. म्हणजे एवढी रोड मध्ये जात होती त्याही पूर्वीच आमच्याकडनं घेऊन रोड बनवलाय. अर्थात अगदी म्हणजे बघा, ग्रामस्थांचं म्हणणं काय आहे यामध्ये, 15 दिवसांपूर्वी मार्किंग केली होती, 15 दिवसांपूर्वी अर्थात आता ग्रामस्थ या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि एक शहरात विविध अतिक्रमणावरती नगर परिषद हातोडा मारताना पाहायला मिळते. आता हे गाळे आपल्याला बघायला मिळत असतील, हे सरसकट गाळे बरेच आहेत, ज्याच्यामध्ये एक घर सुद्धा असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि हे सरसकट गाळे आहेत. इथे आता नेमकं झालंय काय, गोंधळ का आहे इथे, तर एकंदरीत 15 दिवसांपूर्वी ज्यावेळी जो नगर परिषदेने च्या माध्यमातून जी मार्किंग करण्यात आली ती इथे होती. जवळपास 1 फूट हे आपण बघू शकतो की हे 1 फूट ही जागा असू शकते, पण त्यांनी आता जी मार्किंग केलेली आहे ती आता आणखी काहीतरी अंतरावरती केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे यावेळी सुरुवातीला ती मार्किंग करण्यात आली तेव्हाच बरोबर योग्य रीतीने का करण्यात आली नाही आणि आता जागा का वाढवली जाते, आणि ही मार्किंग वाढवल्यामुळे आता होतंय काय, तर एकंदरीत हे जे ग्रामस्थ आहेत ज्यांनी यापूर्वी जागा दिलेली आहे त्यांचे अनेक गाळे या ठिकाणी त्यांनी बांधलेले आहेत, ते तोडू शकतात. त्यांचं थोडक्यात म्हणणं काय आहे, सरकारी TLR या ठिकाणी आणावा, त्यांच्या माध्यमातून मार्किंग केली जावी आणि त्याच्यानंतर जरी तोडले तरी आम्हाला काही हरकत नाही, परंतु सरकारी एखाद्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून ही या ठिकाणी मोजणी होणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे खरं तर या कारवाईला आता आपण बघितलं विरोध झालेला आपल्याला बघायला मिळाला. नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी समोर असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एकंदरीत ग्रामस्थांच्या माध्यमातून एकंदरीत हा विरोध जो आहे तो होताना बघायला मिळतोय. अर्थात दीपकजी म्हात्रे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर सगळे स्थानिक आहेत. हा रस्ता जो झालेला आहे या ग्रामस्थांच्या माध्यमातून त्यांची 11 गुंठची जागा आहे ती मोजून द्यावी अशी मागणी केली जाते. आणि सध्या बदलापूर पश्चिम परिसरातला डायरे चौक आपण म्हणू शकतो, हा त्या परिसरातला मांजरली ओम स्वामी सोसायटी या ठिकाणी आहे. त्याच परिसरात समोरच खरं तर हे असे अनेक गाळे असलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि अतिक्रमण विभागाचे संपूर्ण पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि कारवाईसाठी सज्ज झालेला आहे. आज
विविध परिसरामध्ये खरं तर ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत आता या कारवाईनंतर आता या विरोधानंतर ग्रामस्थांची भूमिका लक्षात घेत सरकारी टीएलआर मोजणीसाठी नेमला जातो का आणि तो येऊन मोजणी करतो का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या तुर्तास आपण बघतोय तर ग्रामस्थांनी याला विरोध कडकडून केला आणि त्याच्यानंतर खरं तर जे कारवाईसाठी आले होते ते या ठिकाणाहून परत गेलेले आहेत. परंतु आज कारवाई म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो आज त्यांनी मार्किंग केलेली आहे. नोटीस अद्यापही देण्यात आलेली नाही. यानंतर मार्किंग केल्यानंतर कदाचित सरकारच्या माध्यमातून नोटीस दिली जाईल आणि या नोटीस नंतर खरं तर ही कारवाई अपेक्षित आहे आणि ही कारवाई होऊ नये यासाठी खरं तर ग्रामस्थांनी अगोदरच भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि वेगवेगळी मार्किंग केल्यामुळे प्रश्न उपस्थित या ग्रामस्थांनी केलेला आहे की 15 दिवसांपूर्वी केलेली मार्किंग जी आहे ती वेगळी आहे आणि आज जी मार्किंग केलेली आहे ती वेगळी आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी एक नेमून टीएलआर नेमून मार्किंग करावी आणि त्यानंतर जर एवढी जागा जात असेल गाळे तुटत असतील तर ती कारवाई आम्हाला मान्य आहे असं मत या ठिकाणी ग्रामस्थांच्या माध्यमातून मांडण्यात आलेलं आहे. आता यावरती नगर परिषद प्रशासन काय निर्णय घेते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी.